जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक यातील भाग 9, श्लोक क्रमांक 81 ते 90. जय जय रघुवीर समर्थ. मना मत्सरे नाम सांडू नको, अति आदरे हा निजध्यास राहो. समस्तांमध्ये नाम हे सार आहे, दुजी तुळणा तुळिताही नसाहे. नाम जपाचा त्याग मत्सर बुद्धीनेच होतो. तो न सोडता नेमाने व हट्टाने नामात तल्लीन व्हावे. समाजात वावरताना रामाचा सेवक म्हणून मोठीच प्रतिष्ठा लाभते. रामनामाने लाभलेली कीर्ती ही मोक्षाशी तुलना करता वरचढच ठरेल. बहुनामया रामनामी तुळेना, अभाग्या नरा पामरा हे कळेना. विषा औषधा घेतले पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पुसे. रामनामाची तुलना अन्य कोणत्याही नामजपाशी होऊ शकत नाही, हे मानवाला त्यांच्या अडाणीपणाने समजत नाही. सांब सदाशिवाला विष प्राशन करावे लागले, त्यावेळी त्याने रामाचे स्मरण करूनच इतरांच्या रक्षणासाठी विषाचा प्याला घेतला. प्रत्यक्ष शंकराची दुरावस्था रामनामाने तरली, तेथे मानवाने जर भक्तिमार्ग सोडला तर त्याची दुर्गती कशी होईल हे कोणी सांगावे. जणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो. बहुज्ञान वैराग्य सामर्थ जेथे, परी अंतरी नाम विश्वास तेथे. भगवान शंकरांनी मदनास जाळले आणि रामनामाचा आश्रय घेतला. पार्वती मातेलाही रामनामाची महती सांगितली. रामगुण गायले. जिथे जिथे ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्याची चुणूक दिसते, त्यांच्या अंतःकरणात नेहमीच रामभक्तीची ज्योत तेवत असते. विठोने शिरी वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा. जीवाला स्वये तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. प्रत्यक्ष पांडुरंगाला ही रामाची भक्ती करावी लागते. म्हणून ज्यांच्या हृदयात रामाची प्रीती आहे, त्यांची ओळख करून घेण्याचे सदैव मनी असावे. विष प्राशन केल्यानंतर नीलकंठ झालेल्या चंद्रमौळी भगवान शंकराला मरणप्राय यातना झाल्या. त्या रामनाम स्मरणभक्तीने निवाल्या. त्याप्रमाणे हा प्रभू दाशरथी राम अंतःकाळच्या वेदना सुसह्य करून जीवाची सुलभपणे मुक्तता करतो. भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा. स्वये नीववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. मोठमोठ्या ऋषीमुनींनी दीर्घ तपस्येने रामाची प्राप्ती करून घेण्यासाठीच खडतर प्रयत्नांची पराकाष्ठा केली व रामाच्या प्राप्तीने सिद्धी साध्य केली. रामजपाची अखंड साधना संपूर्ण विश्वाचे कल्याण करणाऱ्या सांब सदाशिवाने केली. तो प्रभू राम तुमच्या आमच्या जन्म मरणाचे फेरे अंतकाळी चुकवून कैवल्य प्रतिष्ठा मिळवून देतो. मुखी राम विश्राम तेथेची आहे, सदानंद आनंद सेवोनी आहे. तया वीण तो क्षीण संदेहकारी, निज धाम हे नाम शोकापहारी. मुखी रामाचे सतत नाम हीच आयुष्याची इति कर्तव्यता मानून नेहमी जपसाधनेत आनंद रस घेण्यानेच जीविताचे सार्थक होते. रामाशिवाय भोगलेले सुख चैन ऐशोराम हा निरर्थक आहेच, पण रामाच्या कृपेशिवाय पुढील संचित मनाला फसवणारं आणि शेवटी दुःखाचे यातनांचे पर्वत डोक्यावर घेऊन निजधामी
म्हणजे मृत्यूला शोकमग्न स्थितीत कवटाळावं लागतं. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामास भारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. मुखात सतत रामनाम असूनही बलवान गुणवान हनुमंताला त्याचे संचित चुकले नाही. त्याला विषय वासनेची बाधा झाली नाही. शिवशंकराने मदनाचा संहार केला त्याप्रमाणेच मारुती जितेंद्रिय राहिला आणि म्हणूनच रामाची कृपा होऊन तू चिरंजीव झाला, धन्य झाला. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. रामनाम अतिशय सोपे, सुंदर, सुलभ, सरळ आणि विनासायास फुकट मिळणारे असल्याने रामनाम जपाने भवसागराची काळजी समूळ नष्ट होते आणि मानवी जीवाला सहज चिरनिरंतर कैवल्याची सहज प्राप्ती होते. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. अष्टोप्रहरमुखी रामनाम उठता बसता गाणे म्हणता गद्य घोष करता अत्यंत आदराने जाणीवपूर्वक रामनामाची अखंड उपासना ठेवावी. मुखात अन्नाचा प्रत्येक घास घेता तो रामनामाचे पावन करूनच स्वीकारावा. असे अखंड नामचिंतन ठेवल्यास श्रीहरी सहज कृपा करतो. नये रामवाणी तया थोर हाणी, जनी व्यर्थ प्राणी तया नाम कोणी. हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी. ज्याच्या मुखी रामाचे नाम नाही असा जन्म व्यर्थ गेल्यातच जमा आहे. त्याची या संसारात फटफजिती होऊन अतिशय हानी होते. त्याचे नाव तर बुडतेच, पण भवसागरात त्याची नावही बुडते. रामनाम महिमा वेदशास्त्र पुराणांनी सुज्ञांनी सांगितला आणि वेद महर्षी व्यासांनी तर स्तोत्रे गाऊन महत्व वर्णन केले आहे. जय जय रघुवीर समर्थ.